बोमतीर घेत असल्यामुळे त्यांचा चाऱ्याकडे जास्त लक्ष नसायचं. ते चारा खात नव्हते जास्त. हिंद पॉवर ही बॅग वापरलीच पाहिजे. 2च दिवसात रिझल्ट आलाय आम्हाला. तरी 10-12 गायी होत्या तेव्हा. नंतर वाढत गेल्या थोड्या थोड्या. सगळं काही गायांचंच नव्हतं बघत. आम्ही शेती पण व्यवसाय करतो. नमस्कार. उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी ही म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. उत्तम शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालनाकडे पाहिलं जातं आणि या पशुपालनामध्ये महिलांचा टक्काही दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामध्ये आज आपण आलो आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यामध्ये गोंडेगाव या गावामध्ये. या गोंडेगाव गावातील प्रगतिशील पशुपालक महिला ताई आहेत सौ रुपालीताई भवर. त्यांची मुलाखत आपण घेणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की पशुपालनाच्या व्यवसायात त्यांनी नेमकी कशी प्रगती केलेली आहे. नमस्कार ताई. नमस्कार. पशुपालनाच्या व्यवसायामध्ये तुम्ही सक्रिय आहात, तर तुम्ही केव्हापासून या व्यवसायामध्ये कार्यरत आहात? आम्ही कमीत कमी 20 वर्ष झालेले आहेत. 20 वर्षांपासून तुम्ही कार्यरत आहात. मग जेव्हा इथं तुमच्या सासरी हा व्यवसाय आहे, तसाच माहेरी पण होता? नाही, माहेरी नव्हता. तिकडे कोंबड्यांचा होता व्यवसाय. कुक्कुटपालनाचा व्यवसाय होता आणि पालनाचा इथं आल्यानंतर हा गोपालनाचा व्यवसाय. पालनाचा. मग या व्यवसायात जेव्हा तुम्ही इथं पहिल्यांदा व्यवसाय म्हणून सुरुवात केली पशुपालनाला, त्यावेळी सुरुवातीला किती गायी होत्या नेमक्या? तरी 10-12 गायी होत्या तेव्हा. नंतर वाढत गेल्या थोड्या थोड्या. या पशुपालनाच्या व्यवसायामध्ये सुरुवातीला ज्या 10-12 गायी होत्या, त्यांच्यावर मेहनत घेता घेता, परिश्रम घेता घेता तुम्ही या दिवसेंदिवस गायींची संख्या वाढवलेली आहे. हो, वाढवलेली. मग त्यासाठी तुम्हाला नेमकं मार्गदर्शन कुणाचं मिळालं? मार्गदर्शन म्हणजे माझे पतीच ते करत होते. त्यांनीच ते सगळं मला शिकवलं. तेच मग पुढे वाढत गेलं. मग वाढवलं. आणि या व्यवसायामध्ये स्वतः राबल्याशिवाय होत नाही हा व्यवसाय खरं तर. मग त्या दृष्टीनं तुमचा दिनक्रम कसा चालू होतो? म्हणजे इतक्या ज्या गायी सध्या तुम्ही सांभाळत आहे, हो, दिनक्रम केव्हा आणि कसा चालू होतो? दिनक्रम म्हणजे आम्ही सगळं काही गायांचंच नव्हतं बघत. आम्ही शेती पण व्यवसाय करतो. सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास एवढंच वेळ गायांसाठी देत असतो. आता गायींचं पालन करत असताना त्यांच्या आजाराकडे, आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. हो, मग ते नेमकं कसं लक्ष देता तुम्ही? म्हणजे लसीकरण असेल किंवा काही एखाद्या गायीला ताप आलेला आहे, तर अशा परिस्थितीत तुम्ही कसं लक्ष देता? आम्ही ते तापाचं ते हे असतं ना, तापमापी. मापी, ते आणलेलं आहे आणि मोजतो पण आम्ही. म्हणजे खाण्यात थोडंसं कमी जास्त झालं का लगेच लक्षात येतं का पोट मध्ये काही प्रॉब्लेम झाला असेल किंवा ताप आला असेल. आता याबाबत तुम्ही तातडीनं उपचार करता, त्यामुळे जनावरही व्यवस्थित लगेच होतात, त्यांची प्रकृती राहते किंवा साथरोग पसरू नये म्हणून सुद्धा काळजी घेता. तर हे सगळं करत असताना या नोंदी कशा ठेवता तुम्ही? म्हणजे एखादी डायरी मेंटेन करून नोंदी ठेवता किंवा संगणकीकृत नोंदी करता? नाही, डायरीच असते. डायरीमध्ये काय काय नोंदी राहतात की लसीकरण कधी केलं, कधी केलं, हो, किंवा ती गाय आजारी पडली असेल तर त्याला कोणते उपचार केले, जेव्हा ती गाय घेतली किंवा ज्यावेळी तुम्ही तयार केली त्यावेळेचं तिचं वजन, नंतरचं दूध देत असतानाचं वजन, या सगळ्या नोंदी करून ठेवलेलं असतं आमच्या. आता या व्यवसायामध्ये जसं मी तुम्हाला मागे सांगितलं की स्वतः राबल्याशिवाय हा व्यवसाय यशस्वी होत नाही. पण त्यांच्या गोठा व्यवस्थापनामध्ये आहार संहितेला फार महत्व असतं. हो, मग त्यांच्या आहाराबाबत नेमकी तुम्ही काय दक्षता घेता? आहार म्हणजे वेळेवरती त्यांचं खाद्य, चारा, पाणी हे व्यवस्थित वेळेवरतीच झालं पाहिजे. पण ओपन गोठ्यामुळे हा फायदा आहे का पाणी त्यांना जेव्हा पाहिजे ते पिऊ शकता. तेव्हा पाण्याचा काही प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे सुरुवातीच्या काळात बंदिस्त गोठा होता, नंतर तुम्ही तो मुक्त संचार केला. मुक्त संचार गोठ्याबरोबर अजून आधुनिक कोणकोणत्या सुविधा तुम्ही गोठ्यामध्ये उपलब्ध केलेल्या? अगोदर त्या गाई म्हणजे बांधलेल्याच होत्या, बंदिस्त सोड. त्यांना पाणी वगैरे दाखवावं लागायचं. त्याच्यामुळे मग दुधाचं प्रमाण कमी व्हायचं. मग आता काय केलं, डायरेक्टली ठेवलेलं आहे आम्ही. गव्हाणी ठेवलेलं आहे त्यांना पाण्यासाठी. आणि मुक्त असल्यामुळं त्यांची मानसिकता सुद्धा सुधारते. हो, तब्येत चांगली राहते आणि तब्येत पण दुधाचं प्रमाण वाढतं, हो. दुधाची गुणवत्ता सुद्धा वाढते. अनुभव याशिवाय आधुनिक सोयी सुविधांमध्ये मिल्किंग मशीन किंवा असून हो, आम्ही मिल्किंग मशीन पण घेतलेलं आहेच, वापरतोच ते. आता 10 वर्षापासून आम्ही ते पण वापरतो. 10 वर्षांपासून ते पण वापरतो. आता या सगळ्या आहार व्यवस्थापनामध्ये नवहिंद कंपनीचं हिंद पॉवर तुम्ही वापरताय? हो, 2 मस्टर आम्ही ते हिंद पॉवरचं बॅग वापरली ना, तर इतका 2च दिवसात रिझल्ट आलाय आम्हाला.
माझा मुलगा दूध घालायला गेला निखिल भवर डेअरीवरती आणि ते आलेले होते तर तिथं चालू होता विषय तर त्यांनी आणलं तर 2च दिवसात इतकं पहाटे 5 वाजता उठलेल्या गाया ना तो सारखं आवाज गुमती प्यायत करायच्या तर ते 2च दिवसात ते बंद झालेलं आहे. म्हणजे दुधाची गुणवत्ता सुधारली हा दुधाची गुणवत्ता पण सुधारली आणि दुधाचं प्रमाण पण वाढलं असा अनुभव आहे का? हा दुधाचं प्रमाण वाढलं म्हणजे ते त्यांना जो हे कमी होतं ना पौष्टिक हे तर त्या बॅग मुळे ते त्यांचं हे झालं पूर्ण झालं. हिंद पॉवरच्या माध्यमातून जी त्यांना शक्ती मिळाली ती अतिशय महत्वपूर्ण ठरली. आता तुम्ही तुमच्या गायींसाठी हे वापरलं, दुधाचं प्रमाण वाढलं आणि दुधाची गुणवत्ता वाढली, पण दुधाच्या बरोबरीनं गायींच्या प्रकृतीवर नेमका त्याचा काय परिणाम झाला? प्रकृतीमुळे ते गोमतीर पेत असल्यामुळे त्यांचा चाऱ्याकडे जास्त लक्ष नसायचं, ते चारा खात नव्हत्या जास्त, त्याच्यामुळे दूध पण कमी निघत होतं. आणि आता ते हिंद पॉवर आम्ही बॅग वापरल्यामुळं ते गोमतीर पण पेत नाही आणि चारा पण व्यवस्थित वेळेवर खात्या पण आणि दुधाचं प्रमाण पण वाढलेलं आहे. बरं, आणि त्यांची प्रकृती तब्येत पण चांगली वाढलेली आहे, पुष्ट झालेल्या. आता तुम्हाला हा एकदम चांगला अनुभव आलेला आहे हिंद पॉवरचा, तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना, इतर पशुपालकांना काय सांगाल या हिंद पॉवर विषयी? मी असं सांगू इच्छिते का त्यांनी ही हिंद पॉवर ही बॅग वापरलीच पाहिजे. 6 महिन्यातून म्हणा, वर्षातून म्हणा, ह्या माझ्यात म्हणजे आम्ही 2च बॅगी वापरल्या, त्याच्यातच एवढा रिझल्ट लक्षात आला की त्यांची तब्येत पण सुधारली, दुधाचं पण प्रमाण वाढलं आणि हे आपल्याला तेच पाहिजे असतं ना. बरोबर. आता हा सगळा पशुपालनाचा व्यवसाय सांभाळताना तुम्ही आणि तुमच्या घरातील लोक सगळेजण नेमकं कसं व्यवस्थापन हे करता गोठ्याचं? म्हणजे आम्ही घरामध्ये 4च व्यक्ती आहोत. मुलगा मुलगी दोघे पण कॉलेजला आहे, मग शक्यतो आम्ही दोघेच याचं गायांचं व्यवस्थापन करतो. आता हे गेले 15-20 वर्षांपासून तुम्ही हा व्यवसाय सांभाळताय, पण या व्यवसायाचं तुमचं पुढलं स्वप्न काय? की 1 वर्ष 2 वर्षात मी गायींचं प्रमाण वाढवेन किंवा आधुनिक अजून सोयी सुविधा काय करेन असं? म्हणजे ते गायांचं असं आहे की ते म्हणजे कमी करण्याचं कधी आयुष्यात सुद्धा मन होऊ शकत नाही, ते वाढूच शकतो आम्ही. कारण त्यांचं असं आहे की सारखं बांधल्यासारखं नाही, 2 टाइम सकाळी 2 तास सकाळी आणि संध्याकाळी 2 तास ते गायांचं आम्ही वाढवण्याचाच प्रयत्न करणार. म्हणजे अधिकाधिक गायींचं प्रमाण वाढवून ह्या व्यवसायामध्ये वृद्धी करायची असं तुम्ही ठरवलं. आता या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्हाला जी आर्थिक प्रगती साध्य करता आली ती नेमकी काय काय तुम्ही साध्य केली? म्हणजे स्वतःचं जीवनमान तर उंचावलेलंच आहे, घर बांधणे आहे, वाहनं घेणं आहे, हे सगळं तुम्हाला. म्हणजे त्याच्यावरती कसं 10 दिवसाला ते मस्टर असतं ना, आम्ही कोणती पण उचल घेऊ द्या, आपल्याला माहितच होय मस्टर 10 दिवसांनी भरणारच आहे, तो पैसा येणार. आम्ही कोणती पण वस्तू म्हणा, दर 10 दिवसांनी पगार मिळतो दुधाचा, त्यामुळे तुम्हाला राहू शकतो जीवनमान उंच, खात्री आर्थिक सुबत्ता तुम्हाला या व्यवसायामुळे आलेली आहे. तर निश्चितच तुम्ही ही जी प्रगती केलेली आहे आणि या पुढलं भविष्यातलं जे तुमचं स्वप्न आहे ते निश्चितच फलद्रूप हो ही आमची सदिच्छा तुम्हाला आहे. सध्या तुमच्या गोठ्यातल्या जनावरांच्या माध्यमातून, गायींच्या माध्यमातून दर दिवसा 2 वेळेचं किती उत्पादन मिळतं दुधाचं का? तरी आता आमचं उत्पादन 60 लिटर वरती आहे. 60 लिटर? 60 लिटर वरती. गोठ्यातील जनावरांच्या माध्यमातून जे दूध उत्पादन होतं त्याची गुणवत्ता आहे, प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे आर्थिक सुबत्ता सुद्धा तुम्हाला प्राप्त होत आहे. याबाबत तुम्हाला नवहिंद कंपनीच्या प्रॉडक्टचा चांगला लाभ झालेलाच आहे निश्चितच. आता आपण या पशुपालक ताईंची मुलाखत ऐकली, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की नवहिंद कंपनीच्या हिंद पॉवर प्रॉडक्टच्या माध्यमातून त्यांना सुबत्ता प्राप्त झालेली आहे. अन्य शेतकऱ्यांनीही याचं अनुकरण करायलाच हवं. त्यांनी जी स्वप्न पाहिलेली आहेत ती स्वप्न या व्यवसायाच्या माध्यमातून अधिकाधिक फलद्रूप होत राहो या आमच्या सदिच्छा. धन्यवाद.